नमस्कार. मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने दुसरे मराठी साहित्य संमेलन माहुरगड या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि या संमेलनाच्या अध्यक्षपदी पेठशिवनीचे कवी शंकर वाडेवाले यांची निवड झालेली आहे संमेलनाध्यक्ष म्हणून. तर आज आपण त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी आणि एकंदर साहित्यिक चळवळीविषयी जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार वाडेवाले सर. नमस्कार. शेतशिवार साहित्य मंच आणि साहित्य परिषदेच्या वतीनं आज आपण ही मुलाखत वाडेवाले सरांची घेत आहोत. सर्वप्रथम वाडेवाले सर, आपला जो साहित्यिक प्रवास जो सुरू झालेला आहे, वयाच्या कोणत्या वर्षापासून साधारणपणे आपण कविता लिहायला सुरुवात केलेली, एकंदर साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला थोडंसं सांगा. अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न संतोष तो विचारलास. साधारणतः मी 6वी मध्ये असेल आणि जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे त्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा शाळा होत्या. त्यावेळेसचे शिक्षक विद्यार्थी यांच्यातलं नातं अतिशय घट्ट होतं. आजची परिस्थिती जी आहे, नाणे गुरुजी म्हणजे ट्युशन क्लासेस चालतात, पण त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस सगळे साने गुरुजींच्या पद्धतीनं, साने गुरुजी जसे लोकशिक्षक म्हणून प्रसिद्ध होते, तसेच आमच्या शाळेतील शिक्षक सुद्धा आम्हा विद्यार्थ्यांना अतिशय मन लावून शिकवायचे. त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार घडवले. आम्हाला मराठीला रघुवीर कुलकर्णी गुरुजी म्हणून शिक्षक होते. ते कविता अतिशय चांगले शिकवायचे. म्हणजे शालेय वयातच लिहायला सुरुवात झाली. शालेय वयातच. तर त्याचा संदर्भ तुला देतोय ना. तर रघुवीर कुलकर्णी नावाचे सर आम्हाला अतिशय मराठी चांगलं शिकवायचे आणि त्यावेळेस मुख्याध्यापक होते नग कुलकर्णी. आणि आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा वगैरे वगैरे, जसं महाविद्यालयामध्ये आम्ही पुढे गेल्यानंतर पाहिलं तशा पद्धतीचं आमच्या शाळेमध्ये वातावरण होतं. आणि त्या काळामध्ये आम्हाला मग 15 ऑगस्टच्या पूर्वी गुरुजी बोलून घ्यायचे विद्यार्थ्यांना एकत्रित आणि सगळ्यांना सांगायचे की बाबा आता उद्या तुम्हाला हे वेगवेगळ्या अशा क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे, कोणाला संगीतामध्ये भाग घ्यायचे. आणि नंतर आपल्याला याच्या संदर्भामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं एक मासिक काढायचं आणि त्या मासिकाचं नाव होतं भरारी मासिक. अरे वा. आणि भरारी म्हणजे जशी गरुड झेप, गरुडाची झेप असते उंच भरारी, असा एक संदर्भ होता त्याच्या पाठीमागे. आणि मी 6वीला होतो आणि वर्गातून नोटीस फिरली पूर्ण की ज्यांना ज्यांना कथा कविता लिहायच्या त्यांनी आपल्या वर्ग शिक्षकाकडे नावं द्यायची. साधारण इसवी सन असेल 69-70 दरम्यान समजा. अरे वा. 68-69 सुद्धा म्हणजे अशा प्रकारच्या उपक्रमाला सुरुवात आपण केलेली आहे. हो, 68-69 काळ असेल तो. तर त्यावेळेस आमच्या वर्गावर नोटीस घेऊन सेवक आला आणि मग गुरुजींनी ती नोटीस वाचून दाखवली. म्हणाले ज्याला ज्याला कोणाला कथा कविता किंवा जे काही लिहायचं तुम्हाला, छोटे 4-4 ओळी किंवा मग असं काही असेल, नकला आपण करतो ना, विनोद ज्याला म्हणतो आपण, तर हे तुम्ही आपल्या वर्ग शिक्षकाकडे म्हणजे माझ्याकडे तुम्ही नाव द्या ज्याला याच्यात भाग घ्यायचा. आणि मग आमच्या वर्गातून काही मुलांनी नावं दिले, मी नाव दिलं आणि मला मग असं सांगितलं की बाबा तुम्हाला जे तुम्हाला लिहा वाटेल ते लिहा, आपल्याला म्हणजे मुक्त असं होतं. मग माझ्या डोक्यात आलं की कथा लिहावी आपण. सुरुवातीला मी वि. स. खांडेकरांचा एक धडा होता आम्हाला. बरं. आता मी तुझी दृष्ट काढायला सांगणार आहे असा एक धडा होता. तर त्या धड्यामध्ये एक असं घर जळालेलं गावामध्ये आणि एक बालक 5वी-6वीचा माझ्यासारखाच तो धावत जातो आणि तो घर विझवतो. आत जाऊन आतलं काही महत्वाचं सामान काढतोय एका छोट्या बाळाला वगैरे, असा एक संदर्भ असलेला. आता काही ते पूर्ण मला ती जशाला तसं आठवत नाही. बरोबर. 4 दशकापूर्वी. तर असा एक प्रसंग होता आणि मग माझ्या डोक्यात आलं की आपण एक गोष्ट अशीच लिहावी. आणि मग माझी खारी जवळच आहे गावाच्या शेजारी आणि तिथं मग ती आम्ही कडब्याला आपण कडब्याची होळही म्हणतो आपल्याकडे, आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये
होळई कुठं बनीम असं म्हणतात. हो. तर ती मग आमची एक होळई रचलेली होती. माझ्या डोक्यात आले की आता आपण कल्पनेमध्ये आता त्यावेळेस फळ्या किंवा कडवे जाळायचे ना, बरोबर. जळायचे. काही जण खुन्नस धरून मनामध्ये हो, जाळायचे. ग्रामीण भागामध्ये एकमेकाचे हेवेदावे असायचे. बरोबर. मग माझ्या लक्षात आलं की आपली होळई आपण पेटवून द्यायची आपणच, म्हणजे काल्पनिक असा, म्हणजे त्याला काय वास्तवतेची झालर नव्हती त्या काळात, आपलं समजतही नव्हतं. आणि मग मी तसा प्रयोग केला आणि एक गोष्ट लिहिली की माझी ती होळई जळाली. मी धावत पळत आलो. मग तळ आहे आमच्या बाजूला तिथं शेताच्या खारीच्या, तिथलं ते पाणी उपसून मी त्याच्यावर टाकलं आणि मग त्याच्यावर टाकून ती विझवली. विझवताना माझ्या हाताला वगैरे कुठं चटके वगैरे बसले, असा सगळा संदर्भ असलेली एक सुंदर अशी कथा त्या 5वीला असताना लिहिली. आणि त्या कथेला वर्गामध्ये पहिलं बक्षीस मिळालं माझ्या, म्हणजे शाळेतून पहिलं बक्षीस माझ्या कथेला मिळालं. आणि मला ते बक्षीस साने गुरुजी आणि चंद्राची चंद्रावळ असे 2 पुस्तकं 26 जानेवारीला गुरुजींनी दिले. आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी लिहिल्यावर आपल्याला म्हणजे प्रोत्साहन मिळालं आणि आपण लिहिल्यानंतर काहीतरी करू शकतो, हे काहीतरी आहे अशी एक, म्हणजे त्यावर साहित्यिक वगैरे अशी काहीच कल्पना. बरोबर आहे. म्हणजे बीज तुमच्या मध्ये ह्या साहित्याची रुजल्या गेली. कथा कविता याचा परिचय झाला आणि एकंदरच जाणीव तुम्हाला शिक्षकांनी करून दिली, मार्गदर्शन लाभलं. पेठपिंपळगावच्या शाळेमध्ये? नाही, पेठशिवणीच्या शाळेत 6वीला. बरोबर. तर खूप छान आपण आपला साहित्यिक प्रवासाची सुरुवात या ठिकाणी सांगितलेली आहे. मग पुढे खरं नाव जेव्हा कविता म्हणून शंकर वाडेवाले ग्रामीण कवी म्हणून नावारूपाला कसं आलात आपण, किंवा कविता संग्रहाची सुरुवात कशी झाली, कुठून झाली? शालेय जीवनामध्ये असे प्रसंग आल्याच्या नंतर गुरुजींनी कौतुक करायचं आणि मग डोक्यात आलं की आता आपण, गुरुजी म्हणाले तू पुस्तक वाचत जा. मग मला रघुवीर कुलकर्णींनी कविता गळ्यावर म्हणायची, ते म्हणून दाखवायची. मला ती आवड निर्माण झाली. आणि त्याच्यापूर्वी मी 4थीला असताना आजोळी पेठपिंपळगावला माझ्या 4थी 5वीला असेल समजा, तर त्यावेळेस आजीच्या मांडीवर, आईच्या मामी त्या गाणं म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या. आणि ती चाल मी लक्षात ठेवली आणि त्या म्हणायच्या आणि मी कविता त्या चालीवर म्हणायची. बरोबर. लोकसाहित्याचा अंग ते जे त्या गळ्यावर म्हणायचे तशा पद्धतीनं मी ती कविता बसवायची आणि मला ती गुणगुणायची. आणि मग मी पुढं पुस्तकं वाचायला लागलो, वेगवेगळे वि. स. खांडेकर असतील, आनंद यादव असतील, म्हणजे 5वी 6वी 7वी पासूनच पुस्तकांचा मला लळा लागला. आणि मग आमचे नंतर मुख्याध्यापक धारासुरकर गुरु श्रीनिवास पांडे, त्यांचं आडनाव पांडे सरांचं, पण धारासुरकरच नाव होतं त्यांच्या. श्रीनिवास पांडेजी पीपल्स महाविद्यालयामध्ये आमच्या गुरुजींचे चिरंजीव, ते तिथं प्राध्यापक म्हणून लागले, तिथं शिकले, तिथंच प्राध्यापक झाले. तर मला मग ते आम्ही इथं आले कधी की ते आम्हाला 10वीला असताना ते कविता शिकवायचे. आणि हे कवितेची म्हणजे आम्हाला सतत, म्हणजे रघुवीर कुलकर्णी असतील, श्रीनिवास पांडे असतील आणि धारासुरकर गुरुजींना तर माझ्याकडे ते शाळेतले काही पुस्तकच दिले होते. तू काय करायचं की पुस्तकं घ्यायचे आणि शाळा सुटली की अर्धा तास किंवा 1 तास मुलांना बोलून घ्यायचं आणि त्याला पुस्तक वाचवायला लावायचे. म्हणजे पुस्तकाची गोडी लागली आणि मग चळवळ तिथूनच मनामध्ये माझ्या रुजलं की आपण आता काहीतरी. आणि मग त्या काळामध्ये मी छोटे छोटे पुस्तकं मागवायचे, तो अनमोल वगैरे काहीतरी प्रकाशन असायचे ते पुण्याचे, त्यांच्याकडून परीच्या राक्षसांच्या कथा असलेले वेगवेगळे आरनार कळ्यांच्या गोष्टी, हे सगळं वाचायचं. आणि मग तिथून मग मी डीएडला नंबर लागला माझा. आणि डीएडला लागल्यानंतर सुद्धा मग तिथं सुद्धा मला सांस्कृतिक वातावरण, बुका बोर्डे सर, बरोबर, अतिशय ते म्हणजे पाठाचं टाचन असं वेगळं तपासत, त्याच्यामध्ये रस्वदीर्घच पाहायचे ते. आणि आम्हाला बोलून घेऊन मग हे बौद्धिक द्यायचे. हो, मला सुद्धा पाहण्याचा योग आला होता. दुबा बोर्डे आपण साहित्य संमेलन तुळजापूरला गोविंद नांदेडे सरांनी. आणि नांदेडे सर हे आमचे त्यावेळेस क्लासमेट सगळं, आम्ही म्हणजे आमच्या मागे होते 1 वर्षाने ते. तर त्यावेळेस नांदेडे सर सुद्धा कविता लिहायची. बरोबर. मग त्या काळामध्ये मग आम्ही त्या दत्तबर्डीवर जे एक मोठा दगड आहे तिथं हातगावला, तर तिथं जाऊन मी लिहायचं आणि बोर्डे सरांना दाखवायचं. त्यांनी मग पाठ थोपटायची, वा छान लिहिलास, 4 ओळी चांगले लिहिलास. कधी निबंध लिहायचा, ललित लेख, अशा प्रकारे मग कवितेची आवड निर्माण झाली वाचनामधून. आणि नंतर मग आनंद यादव, डॉक्टर वासुदेव मुलाटे, नागनाथ गोतापल्ले, दत्ता भोसले, अशी सगळी मंडळी एकापेक्षा एक, म्हणजे भास्कर चंदनशिव यांचं साहित्य वाचल्याच्या नंतर मनामध्ये यायला लागले की आपण आता कविता लिहिली पाहिजे. आणि मग एक कवी संमेलन होतं नलिनद जोशींकडे इतवाऱ्यामध्ये. त्या ठिकाणी गेल्यावर मला कवी संमेलनाचं निमंत्रण, मी नवखा कवी, मी थोडा बुजराच होतो सुरुवातीला. नंतर मग तिथं राजा मुकुंद होते कवी संमेलनाचे अध्यक्ष. आणि मग मी त्या ठिकाणी माझी कविता सादर केली. काळ्या भोईत पेरताना तिच्या ओटीत मालदांडी,
वा. घरात पिकं येऊनही तिच्या लुगड्याला दांडी. बरोबर. ग्रामीण हा, ग्रामीण कविता. ही कविता ऐकल्या ऐकल्या राजा मुकुंदाने मला जवळ बोलून घेतलं आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, अरे वा, ही कविता तुझी स्वतःची आहे. मला सर माझीच आहे. म्हणजे कल्पना, म्हणजे त्यांना वाटलं ना तसं. त्या हा वयामध्ये. नौखा त्या वयामध्ये, आता नवीन आहे पोऱ्या. म्हटलं सर माझीच आहे. बेटा म्हणले, तुला ही कविता तुझी फार पुढे घेऊन जाईल आणि तू ही कविता, अशा पद्धतीची कविता तू लिहित जा. तुझ्याकडे भरपूर तशी गट्स आहेत. आणि मग मला ते प्रोत्साहन मिळत गेलं. खरंच त्यांचं वाक्य खरेच झाले. हा, ते मला पुढे. आणि मग मी नंतर मग आम्ही आविष्कार साहित्य मंडळ स्थापन केलं. मग कविता आमचे दत्ता डांगे असतील, देवीदास फुलारी असतील, ही सगळी मित्रमंडळी आम्ही एकत्रित येऊन मग सतत कवितेचे जागर चालायचे, कवी संमेलन. मग आम्ही संमेलन आविष्कार साहित्य मंडळाच्या निमित्तानं स्थापन केल्याचं आम्ही कवी संमेलन घ्यायची. जिल्हाभर पूर्ण आविष्कारचा प्रवास तर आहेच, सगळ्यांना परिचित आहे. मराठवाडाभर पूर्ण भारतभूषण गायकवाड, दत्ता डांगे, देवीदास फुलारी, सर्व ही मंडळी. भारतभूषण हा आमचा योद्धाच होता त्या क्षेत्रातला. भारतभूषणनं आम्हाला पेटवलं खरं तर. बरोबर. आणि पेठशिवणीला मग तिथून शाखा त्यानं पेठशिवणीला स्थापन करायला लावली. आणि त्या ठिकाणी मग संभाजी शिराळे असतील, संतोष शेलूकर, म्हणजे आता तू सुद्धा खुद्द, म्हणजे कसं आहे, तू त्याचा साक्षीदार आहेस. त्याच्यानंतर नारायण गौरकर असेल, किंवा ही जी मंडळी सगळी, धोंडी बावाडेवाले असेल, प्रेमा शेटे असेल, ही सगळी जी मंडळी आहे, यांनी तो जागर अतिशय फुलवला. आणि मला त्या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्याला हुरूप आला. आणि त्याच्यातून अनेक कवी, कथाकार, लेखक घडले बरेचसे. अनेक मान्यवर आपण या ठिकाणी पेठशिवणीला बोलवले पालम तालुक्यामध्ये. आणि त्या संमेलनातून मग त्या कवितेचा उषा भालेरावांसारखी कवयित्री यवतमाळची इथं आली, बाहा कल्याणकर आले, ही मोठमोठी माणसं. म्हणजे ही आपण भारतभूषण गायकवाडनं पेटवलं आपल्याला. बरोबर. म्हणून ही सगळी मंडळी पेठशिवणीला आली. त्र्यंबक सपकाळे आले. बरोबर. ही सगळी ही जी मंडळी आहे ह्या क्षेत्रातली, ती सगळी. आणि म्हणून मग कवितेला माझ्या आणखीनच थोडं, जिला काय म्हणू आपण, ती परिपक्व होत गेली कविता माझी. बरोबर आहे. थोडासा आणखी एक वेगळा असा प्रश्न आहे की सुरुवातीला आपला कविता संग्रह कडवाई होता, बरोबर आहे. त्यानंतर आभाळ माती, हा जो प्रवास झाला तुमचा, कडवाई, आभाळ माती नंतर त्या कविता वर जो प्रभाव आहे सुरुवातीला, तो अगदी जुन्या कविता जशा पद्धतीच्या होत्या, माधवजी लिहन किंवा या पद्धतीच्या. आणि नंतर मग पुढे बघितलं तुम्ही, माईचं गाणं असेल, इतर अगदी थेंब थेंब पाऊस असेल, हा, या कविता अगदी बाबा बोरकर किंवा यासारख्या आधुनिक पद्धतीच्या आहेत. मग हा बदल आपल्यामध्ये जे होत गेलेला आहे, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर तू हा जो प्रश्न विचारलास तो अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये कसं एक संभ्रमित अवस्था तयार झालेली आहे, म्हणजे माझ्या कविता वाचताना असं मला वाटतं बरं का. काही जणांचं म्हणजे असं म्हणणं असते. तर मी जेव्हा कविता ही ग्रामीण कविता लिहायला सुरुवात केली, तेव्हाच माझ्यावर कुणाचंही, मी वाचलं खूप. मी बहिणाबाई चौधरी खूप वाचली, आनंद यादव वाचले, ही कवितेच्या माध्यमातून. आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या कवितेवर मला यादव सर म्हणाले, आनंद यादव म्हणाले, मुलाटे म्हणाले, डॉक्टर वासुदेव मुलाटे म्हणाले, आपले डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, म्हणजे यांनी लिहिलं. आणि माझ्या कवितेवर बोलताना, तुझ्या कवितेवर कोणाचाही प्रभाव नाही, तुझ्या कवितेचा स्वतःचा चेहरा आहे. आणि एक ख्यातनाम आपले समीक्षक नांदेडचे, म्हणजे नांदेडचे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातले, आता नाहीत हयात तर प्रकाश मेदककर सर, ज्यांनी नरहर कुरुंदकरांवर पीएचडी केली, एवढा मोठा माणूस, त्यांनी मला एक पत्र दिलं. म्हणजे माझ्याकडे आता हे ते आंतरदेशीय पत्र. ते म्हणाले की तुमच्या कवितेवर कुणाचंही, काही कवींच्या, मी कोणा कवितेचे नाव घेत नाही, त्यांनी कविते त्याच्यामध्ये नावं टाकलेली आहेत. म्हणजे एकाच पट्टीतल्या कविता न येता, विविधता नाही, विविध ग्रामीण जीवनावरचं एक स्वतःच लिहिलेलं स्वतंत्र असं हे आहे, त्याच्यावरती प्रभाव स्वतः तुमच्या मातीचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या सभोवताली तुम्ही जे पाहिलं, भोगलं, त्याचाच प्रभाव त्याच्यावर, असं ते म्हणाले. आणि ते असं म्हणाले की मी तुला म्हणतोय ना, ज्या काही एक दोन कवींचे, त्याच्यामध्ये एका कवीचं नाव आहे, एक दोन कवीचं, ते आंतरदेशीय पत्रामध्ये माझ्याकडे आताही आहे ते. तर ते त्यांचं नाव न सांगतात, त्यांच्यावर बहिणाबाईचा प्रभाव आहे. बरोबर. पण तुमच्या कवितेवर कुणाचाही प्रभाव नाही, तुमच्या स्वतंत्र आहे. आणि अस्सल ग्रामीण भागाचं चित्रण करणारी कविता म्हणून नावारूपाला येते. ते काय म्हणतात की या कवितेचा अम्लान दिवा तुमच्या हाती मिळालेला आहे, तुम्ही त्याला जपा. क्या बात आहे. आणि मला मग असं प्रोत्साहन मिळत गेलं. मी माझी कविता कशी आहे
ती फारच अतिशय चांगली आहे का तिच्यात काही दोष आहेत हे मी नाही ठरवू शकत. बरोबर. वाचक, तुम्ही रसिक, तुझ्यासारखा समीक्षक आणि ही जी लेखक मंडळी, मान्यवर मंडळी तीच ठरवणार, ते ठरवतील, ते त्याला न्याय ठरवतील. देतील. पण बरोबर. मला ती कविता समाधान देते आणि माझी कविता म्हणजे एकदमच प्रसवत नाही. काही कालावधीच्या नंतर मनामध्ये असं आलं की एक कविता सहजच येऊन जाते आणि ती तर काही शीघ्र वगैरे काहीच नाही असं. बरोबर. हा. 4 दशकापासून आपण साधारणपणे कविता क्षेत्रात आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये एकंदर सगळ्या चळवळीमध्ये पण आहात आणि वेगवेगळे पुरस्कार सुद्धा आपल्याला प्राप्त आहेत. भिगो रोमारे सारखा प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्यातला पुरस्कार आहे. निरंजन उजगारे, इतरही पुरस्कार भरपूर आपल्याला विष्णू कवी मिळालेले पुरस्कार, आहेत. माहूरचा विष्णू कवी पुरस्कार आहे. आता संमेलनाध्यक्ष पण आहात. त्याच्यानंतर अजून एक आठवण नेहमी मी ऐकलेली आहे की कराडच्या साहित्य संमेलनामध्ये शंकर वाडेवालेची कविता म्हणजे पूर्ण म्हणजे एवढं सभागृह गाजवून टाकणारी ठरलेली होती. तर तो अनुभव कसा होता कराडच्या साहित्य संमेलनाचा आणि त्याच्याबद्दल थोडस सांग. त्याचं कसं झालं, आम्ही इथून नांदेडहून निघताना निघण्याच्या पूर्वी मी माझी आता तिकडे निमंत्रित कवींच्या कवी संमेलनात निवड झाल्याचं कळाल्यावर मग सगळ्या मित्रांनी आनंद व्यक्त केला. आपण म्हणजे एकत्रित बसून जसा आनंद व्यक्त करतो. बरोबर. मग मी सहज किनाळकर मॅडमकडे कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा काहीतरी कामासाठी गेलो होतो आणि ते म्हणाले तुमची निवड झाली तर कुठली कविता म्हणणार. तर मी म्हटलं आईवरची कविता म्हणणार आहे, माऊली नावाची कविता मी जी सतत म्हणतो, म्हणजे तुझ्या हृदयीचं दुःख मोठं नितळ निर्मळ. त्या म्हणाल्या तुम्ही तर महाराष्ट्राला, तुमची मातीची कविता, तुमची ग्रामीण कविता पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्या ठिकाणी माव भरपूर असतो आणि तिथं कविता ती खूप चांगली कविता आहे म्हणाले, ती म्हणली तरी हरकत नाही. पण तुम्ही ती सईची कविता तुम्ही सातत्यानं म्हणता कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर, महाविद्यालयात गेल्याच्या नंतर अनेक ठिकाणी, आणि तिला लय आणि ती सादर करू शकता चांगली आणि त्या रसिकांच्या पुढं ती कविता म्हणजे प्रेम कविता आहे म्हणून नाही, पण ती कविता त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणजे कसं आहे, काही समीक्षकांना किंवा काही माणसांना निश्चितपणे पुढचा काळ दिसत असतो, पुढचं भविष्य ज्याला म्हणतो आपण, किंवा चांगल्या गोष्टी ज्या असतात. आणि मॅडम म्हणाल्या, किनाळकर मॅडम म्हणाल्या मला की तुम्ही ती कविता म्हणा तिथं. सहज बोलत बोलत, त्यांचा काय उद्देश तो नव्हता तसा, म्हणजे तुम्ही कुठली म्हणणार विचारलं आणि मग माझ्या डोक्यात आलं. आणि डोक्यात आल्याच्या नंतर पुन्हा नंतर मग मी आमचं निघायचं ठरलं. मी डोईफोडे सर, आता डोईफोडे सर हयात नाहीत, त्यांची आठवण प्रकर्षाने होते कारण ते आमचे फार मोठे मार्गदर्शक होते. त्यांनी माझ्या या प्रवासामध्ये, साहित्य प्रवासात मला घडवण्यामध्ये फार त्यांचा मोठा वाटा आहे. तर मग देवीदास पुलारी आमचे मित्र, आमचे जीवस्य कंठस्य, आणि व्यंकटेश चौधरी आमचा साहित्यिक मित्र, विस्तार अधिकारी. तेव्हाच विस्तार अधिकारी नव्हता तो. मग आम्ही डोईफोडे सरांनी गाडी घेतली आणि त्या गाडीत गेलो आम्ही कराडला. तिथे गेल्याच्या नंतर मग कवी संमेलन सुरू होण्याच्या पूर्वी तिथं आम्ही नादो मानोरांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होतं. अरुण म्हात्रे निवेदक होते. ते म्हणाले की बाबा माझं नाव आल्याच्या नंतर की आता शंकर वाडेवाले नांदेड सारख्या मागास भागातून आलेले, म्हणजे नांदेड हा मागास भाग त्यांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्राच्या. तर मग आमचे डॉक्टर प्राचार्य हनुमंत भोपाळे येतात, ते तेव्हा प्राध्यापक होते, ते पुढे बसलेले होते. ते चिडले, त्यांचं म्हणणं अरे असं, मी असा हात केला त्यांना. त्यांचं म्हणणं म्हणजे आमच्या वाडेवाले सरला म्हणजे मागास भाग म्हणता का तुम्ही आम्हाला? वाडेवाले सरला म्हणण्यापेक्षा आम्ही मागास भागातून, मराठवाड्याला तुम्ही मागास असे. मग आणि त्यांच्या बाजूला काही आपले मित्र होते, पुलारी सर येते, त्यांनी त्यांना म्हणले काही हरकत नाही, आपण आता ती कवितेतून दाखवून देतात म्हणले काय आहे ते, असं त्यांची चर्चा झाली. असं त्यांनी पुलारींनी मला सांगितलं. आणि मग पुलारींना आम्ही जाताना काय झालं की गाडीत जाताना कुठली कविता म्हणणार पुलारी सर म्हणाले. माझ्या डोक्यात होतं, मी त्यांना क्लिअर, मी कधी म्हणजे असं लपून ठेवतच नाही. म्हणलं असं अशी चर्चा झाली. आता भगिनी आपल्या आम्ही किनाळकर मॅडमला मोठी माय म्हणतो, आपल्या मोठ्या माईने सांगितलं म्हणलं, लाटकर मॅडमला छोटी माय म्हणतो. तर त्या म्हणाले की तुम्ही ही कविता म्हणा, म्हणजे मोकळं असं. तर ते म्हणाले तुम्ही काय वेळे इतकी काय म्हणले, आता तिथं प्रेम कविता म्हणण्याच्या ऐवजी ती माऊलीची कविता म्हणा. आमचं ठरलं पुलारींचं, आमचं कसं असतं दोघांचं, ठरलं की ठरलं. पण मग तिथं जाताना ती कविता डोईफोडे सरांना ऐकली आणि सरांच्या डोळ्यातून अश्रू आले. आणि मग मी थोडा सद्गदित झालो, म्हणलं चला माऊलीच कविता ऐकवायची, ह्या उद्देशाने तिथे गेलो स्टेजवर. आणि मग ते नाव उच्चारल्या उठल्याच्या नाही, त्याच्या अगोदर 1-2 कविता म्हणत असताना लोक उठून जाऊ लागले. गंभीर कविता होत्या. लोक ते मॉब 70-80 हजाराचा मॉब
बरोबर. कृष्णा कोयनेच्या खोऱ्यामध्ये अखिल भारतीय अखिल भारतीय ते आपले सुभाष भेंडे होते अध्यक्ष, हो. आणि पी.व्ही. नरसिंहराव मला वाटतं काहीतरी उद्घाटक होते. बरोबर. शरद पवार ही मोठमोठी मंडळी सगळी त्या पेंडॉलमध्ये सगळे बसले. हो. आणि पुढच्या लाईन मध्ये देवीदास फुलारी आणि आपले मित्र दासू वैद्य आमचे, ते दोघ जण पुढे बसले. लोक उठून जाऊ लागले. काही माझ्या लक्षात आलं आता कुठे मी संभ्रमावस्थेत पडलो. कविता म्हणावी कुठली, माऊली म्हणावी की ही म्हणावी. माऊली म्हणावं तर लोक म्हणजे आता ते उगा माझ्या मनामध्ये आलं तशी कल्पना. मग माझ्या डोक्यात आली की आता माऊली जर म्हणायला लागलं तर हे लोक ऐकणार नाहीत. कविता गंभीर कविता ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत. तशी गेय कविता गाऊन म्हटली तरी पण लोक माझ्या लक्षात आले. मग पुण्याचे एक कवी उठले, त्यांनी एक प्रेम कविता, साधी प्रेम कविता म्हटली आहे. प्रतिसाद एकदम एवढा चांगला की तिला म्हणजे टाळ्या वाजू लागले. मग ते आपल्या अंगात भरलं. मग अंगात आलं म्हणतो आपण खेड्यामध्ये, माझ्या अंगात आलं ग्रामीण शब्द किंवा आपणही मग आता ही माऊली बाजूला ठेवावी. आणि तेवढ्यात मग फुलारी नंतर मला म्हणले, मी दासूला म्हणू लागलो की आता बघ वाढेल आता कसं गाजतंय कसं, तर आता बघ आईवरची कविता. आणि मग मी कविता सुरू केली ही सईवरची. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, पापणीत झाली कशी काजळा. ही कविता गेय जे सुरू केली, सर्व रसिकांनी टाळ्यांचा ठेका. आणि डायरेक्ट रिले होतं पूर्ण आपल्या ह्याच्यावरती, पूर्ण महाराष्ट्र म्हणजे दूरदर्शनवर सगळीकडे. बरोबर. आणि मग ती कवितेला असा रिस्पॉन्स मिळाला की वन्स मोर, पाठीमागून मग माझी कविता संपली की मागून सुरू झालं वन्स मोर. मग मी बसल्यानंतर नादो महानोर म्हणाले, वाडेवाली उठा म्हणले. आता ते 4 ओळी शेवटच्या पुन्हा म्हणावंच लागतं, दुसऱ्याला म्हणू देणार म्हणले. बरोबर. आणि मग मी त्यानंतर 4 ओळी शेवटच्या घेतल्या आणि अशा पद्धतीने तो रिलीज सगळीकडे झाला. आणि मग माझ्या शाळेत आले होते लहान लहान लेकरं, मी शिकवत होतो 4वी-5वीच्या मुलांना. तर ते म्हणाले, सर तुमचं गाणं आम्ही ऐकलं, लेकरायला काय कळायला. तर अशा पद्धतीनं ती कविता त्या ठिकाणी. आणि मग नंतर फुलारींची आम्हाला खूप म्हणजे फुलारी माझ्याशी भांडले, म्हणजे असं आपल्या ह्याच्यातून प्रेमापोटी. म्हणजे एक चांगला अनुभव तुम्हाला वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या प्रतिसादातून कवितेचा आलेला आहे. नक्कीच आपल्यासाठी एक मोठा ठेवा आहे तो. साहित्य अखिल भारतीयच्या व्यासपीठावर आपण वन्स मोर मिळवणं आणि एक चांगल्या साहित्यिक म्हणून आपली खरंच हा ठेवा आपल्यासाठी आहे. यापुढे बराचसा आपला प्रवास बालकुमार साहित्य संमेलन किंवा साहित्य संस्कारचे सुद्धा आपण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून होतात आणि एकंदर अध्यक्ष म्हणून बऱ्याच साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आपण आहेत. तर हा सगळा प्रवास एकंदर साहित्यिक म्हणूनही पाहिला, पुरस्कारही आहेत, हे सगळं जरी असलं तरी याची सुरुवात कुठेतरी आपल्या दाहक अनुभवातून झालेली. जसं की आनंद यादव आपण नावारूपाला आलेले पाहतो, परंतु त्यांची सुरुवात सुद्धा परिस्थितीचे चटके, अभावाचं जीवन, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. खरं तर म्हणजे 72चा दुष्काळ, त्याच्यानंतर ही परिस्थिती, आणि ते कुठेतरी तुमच्या साहित्यामध्ये जाणवते आलेलं. तर मग याच्याकडे कसं पाहता की तुम्ही इतके दाहक अनुभव स्वतः घेतलेले आहेत आणि मग आत्ताच्या नवीन पिढीचं जे साहित्य आहे वरवरचं, यांचे साधे अनुभव आणि ते कशा पद्धतीनं नवीन लिहिणारे, कवितेला काही दिशा नाही आजकालच्या, हे पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटतंय की आजकालचे कवी आणि तुम्ही ज्या काळामध्ये तुम्ही एवढे अनुभव घेऊन कविता लिहायला लागलात, याच्याबद्दल काय भाष्य कराल आपण? त्याचं काय, आता तू म्हटलंच 1972चा दुष्काळ अतिशय म्हणजे भयानक दुष्काळ होता. तुला कळत असेल कदाचित. नाही, माझा जन्मही नव्हता. हा, मग तुझा जन्मही नव्हता. तर मी साधारणतः त्यावेळेस 8वीला असेल. 1972चा जो दुष्काळ आहे, तर त्यावेळेस मी आणि आपल्या खेड्यामध्ये पेरणीच झाली नव्हती, बखाड पडली म्हणायची. हो, ऐकलेलं. आणि मग शासनानं योजना काढल्या वेगवेगळ्या. वाड्यातले किंवा जी माणसं बाहेर पडत नव्हती, काम करत नव्हती, काम करून घेत होती, शेतावरती इतरांना राबवून घेत होती, ती माणसं सुद्धा खडी फोडायला त्या काळामध्ये त्यांना जावं लागलं. आणि मग अशा वेळेला अतिशय भयान परिस्थिती. आणि मग ते अनुभव माझ्या गाठीला होते. म्हणजे आताच्या काळामध्ये आपण पाहतोय की कवी लिहित असताना आता हे सोशल मीडिया झाल्यामुळं आणि प्रत्येकाला असं झालंय की मी काय लिहितो आणि माझं आलं की ही किती चांगलं आहे की.
त्याला समीक्षा वगैरे असं कुठलाच प्रकार आता ते पाहायलाच कुणी तयार नाही. लगेच लगेच प्रसिद्धी आणि लगेच मग जे 4 दोघांमध्ये झाले 4-2 कविता आल्या की मग आपण विद्यापीठातल्या कुठल्या तरी एखाद्या अभ्यासक्रमाचा कवी किंवा कुठलं तरी असं एक आविर्भाव. आणि हे फार घातक पद्धत आहे. पण आपले जे अनुभव आहेत आपल्या जगण्यातून आपण जे वास्तव भोगलेलं आहे, मी सातत्यानं, तुला तर माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रातील माझे जेवढे काही मित्र आहेत, जे काही समीक्षक, सगळ्यांना माहिती आहे, मी फील्डवर असतो, शेतावर असतो, सातत्यानं असतो. माझी नाळ अजूनही माझ्या गावापासून आणि मातीला माझ्या शेतापासून तुटलेली नाही. हा कष्टकरी शेतकरी जो आहे तोच माझा राजा आहे. ती माझी माणसं आहेत. त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या आयुष्यात मी कधी त्यांना आर्थिक कुठली मदत जरी केलेली नसेल तरी विचाराच्या माध्यमातून, आर्थिकही कधी केली असेल पण ती काही सांगायची गरज नसते. त्यांच्या जीवनाचं चित्रण सामाजिक तरी पण कसं आहे लाभण्याचं काम केलेलं आहे हे म्हणता येईल. तरी पण आपल्याला आपण कुठं जर अडचण आली तर तशी आपण ग्रामीण भागातली जी काही आपली मित्रमंडळी असते, ज्या अडलेले माणसं असतात, त्यांच्यासाठी आपण उभे राहतो. बरोबर. ही सांगायची गोष्ट नाही, पण ही जी माणसं आहे ते पाहिलं. आणि मग आमच्याकडे मामानं दिलेली एक अंधन गाय होती, आजोबान आमच्या, तिचे पाडसं ते सगळेच त्या काळामध्ये विकून टाकले आमच्या वडिलांनी. म्हणजे सगळं घरातली भांडे कुंडे अभावात्मक सगळं विकलं. आणि माझा मामा आला आईला न्यायला, म्हणजे आता ते दुष्काळच होता, पण काहीतरी आता घेऊन जावं, ते सगळं वातावरण भयानक होतं. आणि मग आमच्या घरी आता 18-20 दारिद्र्य सगळ्यांकडेच, आम्हीच नाही. बरोबर. तर मग आमची आजी आणि आई अशा बसलेल्या, आता आलाय पाहुणा घरी, पाहुणा आल्यावर सुद्धा त्याला म्हणजे 1 दिवसाची आपलीच मारामार खाण्यापिण्याची. तर मग काय करायचं? तर आता मामाला आता जेवायला काय करायचं? हे तर नाही, गव्हाचं पीठ नाही, बरोबर, मग तांदूळ, त्यावेळेस भात व्हायचा ना. मग आमची आजी किंवा आई गेली याच्यामध्ये, आपल्या आता वाडा असतो किंवा गल्ली असते आपली, ह्या गल्लीत शेजाऱ्याकडे फिरली, पण कुठंच काय मिळालं नाही. सगळीकडे परिस्थिती तशीच. मग एक दुकानदार होते ना, दुकानं असायची ना त्यावेळेस. मग दुकानदाराला येता येता, आता ती कधीच बाहेर न जाणारी बाई, मग आता कधी बाहेर नाही निघाली, मग ती म्हणती, दादा पैसे आले की तुला देते, मला थोडे तांदूळ दे. मग आईनं आमच्या उधार तांदूळ आणून ते त्याचा भात केला. म्हणजे साखर वगैरे ते काय कालवले असेल ते, पण ते गाऊन बाबी. पण अशा पद्धतीने एवढी वाईट परिस्थिती होती. तर तो एक संदर्भ असलेली एक छोटीशी कविता मी तुला, ते संदर्भ आहे. किसना माझा मामा आला मुराळी होऊन, किसना माझा मामा आला मुराळी होऊन, पावशेर भातापायी माये हिंडे आळीतून, पावशेर भातापायी माये हिंडे आळीतून, गाव व्याकुळलं सार, गाव व्याकुळलं सार नाही काडीचा आधार, गाव व्याकुळलं सार नाही काडीचा आधार, खडे घातले तांदूळ माय आणि ते उधार, खडे घातले तांदूळ माय आणि ते उधार, हाडाचे या काड झाले झाला देहाचाच भार, हाडाचे या काड झाले झाला देहाचाच भार, जीव टांगणीला लागे सारा चोरांचा बाजार, सारा चोरांचा बाजार. अतिशय हृदयस्पर्शी असा अनुभव आहे. खरोखरच ह्या 72च्या दुष्काळानं खूप लोकांना जगणं शिकवलं. तशी ती कवितेवर सुद्धा 72च्या दुष्काळाचा प्रभाव सगळ्या एकंदर मराठी कवितेवर, मराठी साहित्यावर सुद्धा जाणवतो आपल्याला. आणि त्यातलीच आपली ही कविता आपण छानपैकी या ठिकाणी सादर केलेली आहे. आपण आता मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे वळूया. बरेचसे आपल्या साहित्यावर पंजाब शिंदे यांनी PhD सुद्धा केल्याचं आहे. त्यानंतर आपली विद्यापीठी अभ्यासक्रमाला सुद्धा आपली धुनी नावाची कविता आहे. एकंदर हा प्रवास आपला चालूच आहे यापुढेही. तर याच्याकडे कसं बघता आपण? तर कसं आहे, आता या संदर्भात तू प्रश्न विचारलास त्याच्यापूर्वी आमचे मित्र स्वर्गीय भारतभूषण गायकवाड किंवा दत्ता डांगे, ही जी माणसं होती, ही माणसं निस्पृह, कुठल्याच कसल्याच प्रकारचं यांना म्हणजे असं काय म्हणतो त्याला मोह नाही. खरंय. काही जणांना आर्थिक किंवा देवदास फुलारी असतील आमची. तर ही सुरुवातीच्या काळामध्ये भारतभूषण गायकवाड आणि दत्ता डांगे यांनी सातत्यानं माझ्या सोबत राहून माझ्या कवितेला मला प्रोत्साहन. दत्ता डांगेंनी तर माझी सगळी पुस्तकं जवळपास त्यांनीच काढलीत. मी त्यांचा दत्तक लेखक आहे, दत्ता डांगे हिसाब प्रकाशनाचा. आणि ते आता ते जसं तू एक संदर्भ घेतलास की संस्कार संमेलन, मी त्यांना म्हटलं, संस्कार संमेलनाचा अध्यक्ष दुसरा कोणी करा,
ते म्हणाले मला कळतंय, मी महाराष्ट्रभर त्यांचं सगळं असं हिसाब प्रकाशन म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणाले कोण काय म्हणेल याचा मी विचार करीत नाही, मला जे वाटतंय आणि मला जे सत्य आणि चांगलं वाटतंय. मग त्यांना ते मला अध्यक्ष केल्याच्या नंतर मला तुम्हाला त्रास होईल, तसं त्यांना झालाही बराचसा त्रास. काही जणांनी त्यांना म्हणजे ते गाऊन त्यांनी मला नाही सांगितलं, पण परस्पर कळतंयच. तर ही जी माणसं आहेत, या माणसांनी माझ्या कवितेच्या जडणघडणीमध्ये फार महत्वाची भूमिका निभावलेली आहे. आणि ही पुस्तकं काढली त्यांनी, आणि अतिशय दर्जेदार पुस्तकं. एक अंतर्बाह्य ज्याला म्हणतो आपण, अंतरंग आणि बहिरंग. बरोबर. बहिरंग चांगला असेल पण अंतरंगातच काही नसेल तर त्याला काय अर्थ नाही. दोन्ही बाजूनी मांडणी. दर्जेदार. आपल्याला डीएड बीएड ला असते ते, म्हणजे मुखप्रष्ट कसा असावं, मलप्रष्ट मुखप्रष्ट. तर अशा पद्धतीने अंतरंग बहिरंगाने अतिशय उत्कृष्ट असलेलं पुस्तक विद्यापीठाच्या ज्यावेळेस निवड समितीच्या समोर गेलं त्यावेळेस ते सगळ्याच बाजू पाहतात. आणि मग त्या ठिकाणी माझ्या कविता विद्यापीठीय स्तरावर म्हणा किंवा श्वास नावाची कविता 10वी वाचन पाठाला लागली. बरोबर. हे सगळ्या गोष्टी ह्या कशा, हे जे पेरले आपण जे अगोदरची मशागत करतो त्याचं फलित आहे. मशागत केल्याच्या नंतर पेरल्याच्या नंतर चांगलं उगवलं असं सगळे म्हणतात, म्हणून मलाही वाटते. बरोबर. म्हणून या चळवळीकडे पाहण्याचा किंवा या लेखनाकडे पाहण्याचा माझा एवढाच दृष्टिकोन आहे की ही जी सभोवताली असणारी तुझ्यासारखी चळवळीत श्वास देणारी माणसं आपण सगळी, आणि याच्यामुळं हा प्रवास अतिशय महत्वाचा. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका माझी पत्नी, जिचा अतिशय महत्वाचा रोल आहे. बरोबर. तिचा एवढा विश्वास आहे माझ्यावरती, मी कुठेही गेलो असेल तर म्हणजे तिचं म्हणणं हा माणूस, आणि आपल्याकडे कसं असते एकदा माणूस कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये गेला की तो वावत नाव आणि प्रसिद्धीनं वेगळ्या वाटेला जातो, पण आपण कायमस्वरूपी जे ज्याला आपण घरंदाजपणा ज्याला म्हणतो, संस्कार ज्याला म्हणतो. आणि आमची पत्नी आणि आम्ही एका अतिशय चांगल्या संस्कारात सुसंस्कृत घरामध्ये वाढलेले दोघेही, आणि त्यांची तुम्हाला सोबत खूप आहे. आणि तिला ती घरी येणारे आतिथ्य करण्यासाठी असतील, तिला एवढा आनंद होतो, त्याच प्रकारची कमतरता भासू देत नाही. याचा अनुभव आम्ही सुद्धा घेतलेला आहे. नक्कीच आपल्याला त्यांची सुद्धा खूप साथ लावलेली असणारच आहे. एकंदर या साहित्य प्रवासाविषयी बोलत असताना एक आपण आता शेवट कवितेनं करणारच आहोत. एक चांगल्या प्रकारची आपली एक कविता घ्या. चळवळीबद्दल जे बोललो आपण की पेठशिवनी सारख्या ठिकाणी, खरं तर आपण नांदेडला घर आहे तिथं स्थायिक आहात, मग इथं पेठशिवनीला यायचं, इथं लोकसाहित्यिक गोळा करायचे, त्यांना कविता ऐकवायच्या, पदरमोड करायची. इथं काय त्याच्यामधून काय वाटत होतं तुम्हाला, कशा करता तुम्ही हे अट्टाहास करायचात आणि इथं लोकांना ऐकवायचात? ह्या खरं तर तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. आपण ज्या भागात राहतो, आपण ज्या खेड्यात वाढलो आणि तिथला जो परिसर आहे, हे पाहिजे. मी आता सद्गतीत झालो, मला तू हा प्रश्न विचारल्यानंतर असं भरून आलं मला. आपली माणसं ही आपलीच असतात. त्यांच्याकडून चुका होतात तरी पण ती आपलीच असतात. बरोबर. तर आणि हे आपण, तू आणि मी प्रत्यक्षात भोगलेलं आहे. आपण शेतकऱ्याचे, तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस, मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि आपली दुःख ही आपल्याला माहिती आहे. म्हणून या भागातील ही जी माणसं आहेत, जिथं पुस्तक वाचलं तर मस्तक घडतंय म्हणतो, हा अनुभव तुला आहे, मला आहे. आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबातली शेतकऱ्याची लेकरं, आणि आपल्या सभोवताली आपली जी भावंड आहेत ही शिकून सवरून सुद्धा अन्य मार्गाला जातात वेगवेगळ्या. कुणी दारूच्या नादी लागतं, कुणी पत्ते खेळतं. हे सगळं आपण जवळून पाहिलेलं आहे. मग मला काय वाटायचं की बा आपण असा जर एखादा जागर उभा केला ग्रामीण भागामध्ये, आपल्या पेठशिवनी सारख्या ठिकाणी, आणि मग ही जी मुलं आहे ती एकत्रित येऊन सांस्कृतिक चळवळ चालवतील आणि त्याच्यातून ती अभ्यास करतील, आणि अभ्यास केल्याच्या नंतर कुणी कलेक्टर होईल, कुणी वकील होईल, कुणी इंजिनियर होईल. पण त्यांच्या सोबतीला, जसं पु ल देशपांडेंनी म्हटलेलं आहे, आपल्या जगण्यासाठी किंवा आपल्या चरितार्थासाठी आपल्याला व्यवसाय करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जगण्यासाठी ते, पण कसं जगावं याच्यासाठी आपल्याला एकतरी कला अवगत असली पाहिजे. आणि मग ही कला आमच्या ग्रामीण भागातील मुलांना, आता आपण तर नांदेड सारख्या ठिकाणी, किंवा एक नांदेड म्हणजे काही फार मोठं सिटी नाही, मोठं शहर नाही, ते शहर आहे पण मोठं शहर नाही पुण्या मुंबई सारखं. तर मला वाटायचं की बाबा तिथं आपण हे सगळं पाहतो, आणि माझ्या खेड्यातल्या मुलांना हे काही माहिती नसतं, हे अननोन असतात, सगळे म्हणजे अनभिज्ञच असतात. म्हणून या ठिकाणी येऊन एक चळवळ
उभी करावी म्हणून तुझ्यासारखी काही मित्रमंडळी एकत्रित करून संभाजी शिराळे असतील, संतोष येलुकर म्हणजे तू असशील, अगदी सातत्यानं आपण 20-25 वर्ष शेतात सुद्धा आपण संमेलन घेतली. बरोबर. शेतात सुद्धा आपण 15-20 संमेलन आणि पुरस्कार विठोबा पाटील वाडेवाले नावाचा आणि सर्व साहित्यिक पुन्हा ग्रामीण भागातले आणि महानगरीय साहित्यिक बोलावले. देवीदास फुलारी असतील, सर्व जगदीश कदम असतील, सुरेश सावंत, दिगंबर कदम असतील. ही सगळी मंडळी आपण ही सगळ्यांना बोलवलं आणि त्याच्यामुळं काय परिणाम झाला की लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची एक चांगली भावना काहीतरी त्यांना तेवढं कळत नव्हतं आणि मग हळूहळू मुलांच्या मनामध्ये ते रुजावं, त्यांनी मोठं व्हावं आणि आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राष्ट्राचं नाव म्हणजे वैभवशाली करावं अशी एक त्याच्या पाठीमागची भूमिका होती, तळमळ होती. आणि आम्हाला शिक्षकांनी ते शिकवलं शाळेमध्ये. बरोबर, त्यांनी आम्हाला शाळेमध्ये शिकवत असताना आपल्याला मिळालं ते सगळ्यांना द्या. तर हा सगळ्यांचाच वाटा आहे. अशा पद्धतीनं ही एक एकंदरीत चळवळ आम्ही नेत असताना मग माझ्या मुली आहेत, मुलं आहेत, सुप्रिया नाईकवाडे किंवा शिवशक्ती वाघदरे या दोघींनी लिहिलेलं आहे. माझा नातू आहे, त्याने एक 8वीत असतानाच एक छोटस पुस्तिका म्हणजे एकंदर घरातलं वातावरण सुद्धा म्हणजे अगदी. आणि माझे शशिकांत वाडेवाले किंवा आमचा आता बँकेत आहे जो मॅनेजर शिवकुमार वाडेवाले हे सुद्धा लिहितात, पण ते प्रकाशित नाही. या पोरींचं दोघींचे शिवशक्तीचं पराक्रमी मुंगी प्रकाशित झालं आणि आमच्या सुप्रियाचं माझ्यावरती डॉक्टर संजय बालाघाटे आणि तिनं सुप्रिया नाईकवाडेनं माझ्या कवितेचे स्वरूप आणि दिशा असं एक पुस्तक 150-200 पानाचं तिनं संपादित केलंय. तर हा सगळा प्रवास हे चालू असताना मग तो माझा छोटा मुलगा आहे, त्याला मी सोबत घेतो, शीतल कुमार वाडेवाले, तो माझ्या सोबत असतो सातत्यानं. म्हणजे कुठं जायचं झालं मला, प्रकाशनाला जायचं झालं, तो माझ्या संघ असतो. त्याला अशा पद्धतीनं हा एकंदरीत सगळा प्रवास आपल्या सगळ्यांच्या आणि तुमचा सगळ्यांचा, हा मी अध्यक्ष झालो म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. संमेलनाध्यक्षाचा हा जो सन्मान आहे तुमचा सर्वांचाच, तो हा चळवळीचा सन्मान आहे. एकत्रित भारतभूषण गायकवाडीचं लावलेल्या ह्या रोपाचा याचा हा सन्मान आपल्या सगळ्यांचाच आहे असं मी मानतो. आणि शेवटचे 2 प्रश्न आहेत छोटेसे अगदी, की येणाऱ्या कवितेचं भवितव्य काय आहे इथून पुढे? आपल्याला काय वाटतं? आता हे तंत्रज्ञानाचं युग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, लगेच कवी निर्माण व्हायला, लगेच संपायला. मग आता सातत्याने एवढे वर्ष तुम्ही कविता लिहित आहेत, आता पुढे काय भवितव्य असं वाटतंय का? खरंच अंधारात आहे का? किंवा याच्याबद्दल 1-2 वाक्यात सांगा आणि मग शेवटी कविता. तू म्हणतोस तसं काहीच नसतंय. कविता किंवा मराठी कधीच अंधारात जाणार नाही. मराठीला फार मोठमोठ्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, चोखामेळा, नामदेव, सावतामाळी, गोरा कुंभार अशा महान संत जनाई, अशा महान संतांनी त्यांचा वारसा लाभलेला आहे. महान संतांनी आपल्याला ते जे काही दिलेलं आहे त्यांचंच ही देण आहे. बहिणाबाई चौधरी असतील, ही देण आहे आणि म्हणून मराठी ही कधीच मरणार नाही. हा कमी जास्त होईल त्याच्यामध्ये. अलीकडच्या काळामध्ये त्या काळातलं तो साहित्य वाच आणि अलीकडचं साहित्य वाच त्याला आपण अमृतच म्हणतो. बरोबर. मग आजही 700-800 वर्षाच्या नंतरही जर ते साहित्य जिवंत राहताना आपण लिहिलेला एखादा लेखक भूमी म्हणजे ज्याला काय म्हणतो भूमिगत होऊन जातो, तर लगेच दिसतही नाही काही दिवसाच्या नंतर त्या आणि ह्या साहित्यात असं. म्हणून जेवढं तुम्ही चांगलं वाचाल, जेवढा तुम्ही चांगला अभ्यास कराल आणि लेखकाची आणि जेवढ्या अनुभूती, तुझा अनुभव संपन्नता ही तुझ्या त्या वाचनातून तुझ्या लेखनामध्ये निश्चित उतरते. ते म्हटलेलंच आहे, मनभर वाचा कणभर लिहा. बरोबर. तर अशा पद्धतीनं हे काही होणार नाही, काही बिघडणार नाही. आपण आपलं जे काही आपलं ठरवलेलं आहे, आपण अभिजात साहित्य निर्माण करायचं असेल तर तुम्हाला चांगलं साहित्य वाचावं लागेल. या वेगवेगळ्या गट-तट असतील आणि दर्जेदार असेल तर ते टिकतं, ते काही संपणार नाही. हे गट-तट किंवा हे आम्हाला काहीच आपल्याला मान्य नाही. आम्ही कुठल्याही गटामध्ये जात नाही. आपलं लेखन महत्वाचं आहे आणि आपण सातत्यानं लेखन करायचं. आमचे प्रकाशक मित्र दत्ता डांगे नेहमी म्हणतात, कोणी आपल्यावर कितीही टीका करू द्या, आपण आपल्या सरळ मार्गाने गेल्याच्या नंतर काही होत नाही. म्हणून मी अनेकदा म्हणजे ते परवा मला दत्ता डांगेने एक फार मस्त हे टाकलं होतं, तो आलू किडा म्हणत होतो आपण. ते आता वारुळ असायचे ना, त्याच्यामध्ये किती उकरीत गेलं तर खाली जाता येते. बरोबर. तर ते काल मला ते हसले. काल आम्ही चहा घेताना नांदेडला आलो होतो, तुला भेटलो त्याच्या अगोदर ते भेटले. मी देवीदास फुलारे आणि विजयकुमार चितरवाडांचे मित्र. तर तिथं ते काय म्हणाले की तुम्ही ते पाहिलं म्हणलं. तर ते मी इकडे गावाकडे येऊन बसायचो, म्हणजे चळवळीपासून दूर गेलो की मला देवीदास फुलारी आणि दत्ता डांगे उडून न्यायचे तिकडं.
कुठलं संमेलनात तिथं अध्यक्ष करायचे, कुठं कवी संमेलनाचं अध्यक्ष करायचे, हे म्हणजे सातत्यानं त्यांचं चालू. ते म्हणायचे तुम्ही तिकडच जाऊन बसता, तुम्ही चळवळीत सक्रिय राहा, तुमच्या कवितेला सगळीकडे तुमचं नाव आहे. पण ते कसं काही आपल्या अडचणी, ते म्हणायचे अडचणी आम्हाला आहे, सगळ्याला घरदार काय, आम्हाला घरदार नाहीत काय, आम्ही काय फकीर आहोत, संन्यासी आहोत का म्हणतात. अशा मग हाशी मजाक मध्ये. आणि मला ते सातत्य, आम्ही 1-2 वेळा इकडे येऊन गेलो, तिकडे यायचोच नाही. मग त्यांनी सातत्याने 3-4 वर्षामध्ये पुन्हा मला आपण फिरून सांगे म्हणून आपल्याकडे असते ना, आपण खेळताना खेळामध्ये फिरून सांगे एक आपला शब्द वाक्प्रचार आहे. तर अशा पद्धतीनं ते मला तिकडं त्यांनी नेलं, फिरून सांगे. आणि प्रकाशनामध्ये कुठल्या बोलायला लावणं, कुठल्या व्याख्यानाला, कुठल्या कवी संमेलनाला. मग आता आम्ही सातत्यानं सगळीकडे फिरत असतो. आणि आमचं एक वैशिष्ट्य आहे, हे मानधन. आपल्याकडे कसं झालंय आता, मानधनाचा मुद्दा फारच महत्वाचा आहे. मला काही नाही दिलं की तिथं मग आक्रस्ताळेपणा करायचा. आम्ही कुठल्याही संमेलनाला गेलो तर कधीच, किंवा कुठल्याही महाविद्यालयात गेलो तर कधीच एवढं दिलं तेवढं, आम्हाला बोलवल्याच्या नंतर फक्त एवढंच, किंवा आम्हाला ते जाण्या येण्याचं भाडं दिलं बस. आणि एका दिवस जर एखादा लेखक कवी त्याच्या प्रकाशनाला गेलो, लातूर सारख्या ठिकाणी किंवा परभणीला गेलो किंवा जालन्याला, तर त्यानं जर भाडं पूर्ण दिलं नाही गाडीचं, तरीही आम्ही त्याला कधी तंडत बसलो नाही. ते आमचे संस्कारच नाहीत. तर म्हणजे याचा अनुभव कसा, किंवा आम्ही एकदा आमच्या मुलीच्या कॉलेजला, डीएड कॉलेजला, मी आणि डॉक्टर वृषाली किनारकर मॅडम गेलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे अलका कुबल होत्या त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे, आणि अध्यक्ष मॅडम होत्या, आणि मी प्रमुख पाहुणा. तर त्या ठिकाणी येताना संयोजक पैशाची अशी ते पॉकेट देऊ लागले. मॅडम म्हणले हे काय द्यायला, ते घ्यायचं नाही म्हणले वड्यावाले. मग तरी तो माणूस, त्यांना वाटलं ते पेट्रोल भरायला निघलो, तिथं पेट्रोल पंपावाला. तर मॅडम रागावल्या, हे काय म्हणले, पैसे वगैरे काही घ्यायचे नाही म्हणले, आम्ही तुमच्याकडे कार्यक्रमाला आलो होतो, येतो म्हणलो आलो. तिथे आमचे मित्र जाधव सर होते, प्राचार्य. मग ते मला म्हणाले, म्हणलं तसं नाही, आपण सगळे एक आहोत. मॅडम जाणीव माणूस एक लक्षण आहे की मानधनाचा विषय गौण आहे. हा, मग अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं म्हणजे सातत्यानं आम्ही फिरतो. तर पैसा हा महत्वाचा नाही, चळवळ चालली पाहिजे आणि आपण तिला श्वास दिला पाहिजे साहित्यातून किंवा अशा माध्यमातून. एवढं मला वाटतं. चालेल, एका कवितेनं आपण आजच्या मुलाखतीचा शेवट करूया. ठीक आहे. कविता तर ती दुष्काळाचा संदर्भ, सातत्यानं आपल्या 2-3 वर्षाला हे दुष्काळ आपण भोगतच असतो. तर दुष्काळावरचीच एक कविता आहे. चालेल. की त्या कवितेचं शीर्षक आहे ध्यास. सातत्यानं दुष्काळ पडतात, कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी, आपण त्याच्यातच झोडपल्या जातो. खरंय. तर एक गाऊन म्हणायची का? हा, चालेल. तुमच्या मला काही गळा नाही तसा, पण प्रयत्न करतो. प्रयत्न. ठीक आहे. कवितेचं शीर्षक ध्यास. ध्यास. पाऊस नाही, पाणी नाही, मना एकची ध्यास. पाऊस नाही, पाणी नाही, मना एकची ध्यास. गाय वासरा चारा नाही, पुरणी ऊस. गाय वासरा चारा नाही, पुरणी ऊस. गळणाऱ्या या घामावरती जगण्याची भिस्त. गळणाऱ्या या घामावरती जगण्याची भिस्त. स्वप्न उद्याचे डोळ्यामधले झाले उद्ध्वस्त. स्वप्न उद्याचे डोळ्यामधले झाले उद्ध्वस्त. आतडी जाळून रोज राबणे फुकाफुकी जाते. आतडी जाळून रोज राबणे फुकाफुकी जाते. अवघड असले गाणे अमुची माय माऊली गाते. अवघड असले गाणे अमुची माय माऊली गाते. किती युगाचा खेळ चालला कुणीन आम्हावाली. किती युगाचा खेळ चालला कुणीन आम्हावाली. शेतामधले रक्त शोषुणी सत्तेवर पाली. शेतामधले रक्त शोषुणी सत्तेवर पाली. महाभयंकर शोषण चाले इथे राजरोष. महाभयंकर शोषण चाले इथे राजरोष. न्यायनीतीची चाडण उरली हा कोणता देश. न्यायनीतीची चाडण उरली हा कोणता देश. एक सांगणे तुम्हा लागी छळणे झाले पुरे. एक सांगणे तुम्हा लागी छळणे झाले पुरे.
नांगरटीच्या रानामधले रक्त वा, पेटले वा. सारे, नांगरटीच्या रानामधले रक्त पेटले सारे. आणि शेवटी कूटनीतीचे दुष्ट मवाली मुजोर झाले फार, कूटनीतीचे दुष्ट मवाली मुजोर झाले फार. एकजुटीचे कंकण बांधून देऊ रुमण्याचा मार, देऊ रुमण्याचा मार. धन्यवाद. खूप छान. आज आपण शेतशिवार साहित्य मंचच्या वतीनं या ठिकाणी मुलाखत दिलीत आणि आपला सगळा साहित्यिक प्रवास आमच्या रसिक श्रोत्यांना सांगितला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आभार.